नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजी ग्रामरमधील टेन्सचे व्हिडिओ बघत आहोत. या अगोदर मी तुम्हाला काइंड्स ऑफ टेन्सेस आणि सब काइंड्स ऑफ टेन्सेस हे दोन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आज मी सब काइंड्स ऑफ टेन्सेसमधील पहिला जो टेन्स आहे आपला प्रेझेंट टेन्समधील सिंपल प्रेझेंट टेन्स, तो मी तुम्हाला अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दामध्ये समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत आणि अगदीच तो तुमच्या कायमचा लक्षात राहणार आहे. अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, सब काइंड्स ऑफ टेन्सेस मधील आपण आज सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर साधा वर्तमान काळ. विद्यार्थ्यांनो, साधा वर्तमान काळ म्हणजे काय, तर बघा, वर्तमान काळामध्ये रीत सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उपयोग केला जातो. आता जे की आता सध्या आपली क्रिया चालू असते, मी लिहिते, पळते, धावते, ह्या ज्या क्रिया आहेत, तर या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या आहेत. चालू असलेल्या काळामधील त्या क्रिया आहेत, तर यालाच सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हटलं जातं. बघा, आता याचे काही नियम आहेत विद्यार्थ्यांनो. सिंपल प्रेझेंट टेन्स करत असताना नेमके कोणते नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत किंवा त्या नियमानुसारच आपल्याला हे वाक्य बनवायचे सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, नियम जो आहे तो पहिला काय आहे, साध्या वर्तमान काळात कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. आता मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे काय किंवा वाक्य कशा पद्धतीचं असतं, ठीक आहे, या सगळ्याच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी दूर करणार आहे. दुसरा जो नियम आहे, जर क्रियापदाच्या शेवटी, आता बघा, साध्या वर्तमान काळात कर्त्यानंतर काय वापरलं जातं, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. त्याच्यानंतरचा जो नियम आहे तो बघा, जर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर क्रियापदाच्या शेवटी यस किंवा ईएस प्रत्यय लागला जातो. आता तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता म्हणजे काय, तर ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर मुख्य क्रियापदाच्या शेवटी यस किंवा ईएस प्रत्यय लागला जातो. आता तुम्ही इथं पण कन्फ्यूज व्हाल की बापरे, आता यस कधी वापरायचं आणि ईएस कधी वापरायचं. तृतीय पुरुषी एकवचनी म्हटलंय मी, एवढं पण लक्षात ठेवायचं. तर ज्या क्रियापदाच्या शेवटी यस, एस एच, सी एच, ओ एक्स आणि झेड असे प्रत्यय असतील त्याच क्रियापदाच्या शेवटी आपल्याला ईएस प्रत्यय वापरायचा आहे. त्याच्या अगोदर जर हे अक्षर नसतील, क्रियापदाच्या शेवटी जर हे अक्षर नसतील आणि आपला जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर आपल्याला फक्त यस प्रत्यय लावायचा आहे. बघा, आता याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते काय आहे, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस यस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट. आता विद्यार्थ्यांनो, काही उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. शी विल बाय न्यू कार. शी विल बाय न्यू कार. आता इथं बाय आलेलं आहे आणि बायचं फर्स्ट फॉर्मच आहे बाय, ठीक आहे. आता बघा, आपला वाक्यातील जो कर्ता आहे तो कोणता आहे, तर शी. सब्जेक्ट कोणता आहे वाक्यातील, शी. या विलचा काहीही संबंध नाहीये, या विलला आपल्याला काढून टाकायचे. त्याच्यानंतर मेन व्हर्ब, मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म ऑलरेडी आलेलं आहे, शी बाय. आता शेवटी वाय आलेला आहे आणि आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचे, कारण तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे, ही, शी, इट पैकी शी कर्ता आलेला आहे, तर इथं यस प्रत्यय लागेल बायज आणि शेवटी आपला वाक्यातील ऑब्जेक्ट न्यू कार. बघा किती सोपं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, दुसरं वाक्य काय आहे, मोहन विल सिंग अ पोयम. मोहन विल सिंग अ पोयम. आता वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे मला सांगा, वाक्यातील सब्जेक्ट आहे मोहन. या विलला आपल्याला वाक्यातून काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपलं मेन व्हर्ब काय आहे, मेन व्हर्ब आहे सिंग. आता इथं ईएस प्रत्यय लागणार का यस प्रत्यय लागणार, तर दिलेल्या वाक्याच्या शेवटचं अक्षर हे यस, एस एच, सी एच, ओ एक्स, झेड नाही, म्हणून इथं फक्त यस प्रत्यय लागणार आहे. मोहन सिंग्स आणि वाक्यातील ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे अ पोयम. विद्यार्थ्यांनो, एवढं सोपं आहे हे जर नियम तुम्ही कायमचे लक्षात ठेवले तर तुम्हाला कधीही सिंपल प्रेझेंट टेन्स करताना कुठलीही अडचण येणार नाही. सब्जेक्ट प्लस MV1 प्लस यस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट, याच स्ट्रक्चरनुसार आपल्याला प्रत्येक वाक्य करायचं आहे. दुसरं, आता तिसरं वाक्य बघा, आय शाल मीट हर टुडे.
आय शाल मीट हर टुडे. आता विद्यार्थ्यांनो इथं जो करता आलेला आहे तो प्रथम पुरुष आहे, म्हणजे मी स्वतःबद्दल बोलत आहे. बरोबर आहे. आय शाल मीट हर टुडे. तर ज्या वेळेला इथं आय आलेलं असतं त्यावेळेला मेन व्हर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही, त्याचं फर्स्ट फॉर्मच राहतं. जसं की आता हे शाल जे आहे हे निघून जाणार आहे, वाक्य आहे तसंच राहतं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. बघा, सब्जेक्ट घेतला आय, त्याच्यानंतर मेन व्हर्ब घेतलं मीट आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं हर टुडे. काहीही बदल झालेला नाही, वाक्यामध्ये कुठलाच बदल झालेला नाही आणि प्रत्येक वेळेला हेच होत असतं. आता चौथं वाक्य बघा, गंगा हॅड रीड न्यूज पेपर. गंगा हॅड रीड न्यूज पेपर. आता काय करायचंय, वाक्य जसंच्या तसंच लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. शाल, विल, हॅव, हॅज, हॅड हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आलेले असतात आपल्या प्रश्नाच्या वाक्यामध्ये ते काढून टाकायचे आहेत. आपल्याला स्ट्रक्चर फक्त डोळ्यासमोर ठेवायचं आहे. वाक्यामधील सब्जेक्ट कोणता आहे, गंगा. घ्या लिहून, गंगा. त्याच्यानंतर मेन व्हर्ब काय आहे, रीड. तर आता याला यस प्रत्यय लागणार आहे, रीड्स. ईएस का लागणार नाही, कारण शेवटी SSHCHOXZ आलेलं नाही, म्हणून ईएस प्रत्यय लागणार नाही, तर रीड्स लागणार. आणि नंतर ऑब्जेक्ट कोणता आहे आपलं, न्यूज पेपर. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात विद्यार्थ्यांनो. बघा, दे वॉटरेड प्लांट्स. दे वॉटरेड प्लांट्स. आता या वाक्यामध्ये काय होतं, आता बघा, तृतीय पुरुषी एकवचनी जर करता असेल तरच आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. आता याच्यामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी करता आलेला आहे का, नाही. ते दे म्हणजे काय, ते. दे वॉटरेड प्लांट्स. तर ज्या वेळेला असा करता येतो त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला तृतीय पुरुषी एकवचनी करता येतो त्याच वेळेला यस किंवा ईएस प्रत्यय हा मेन व्हर्बला लागतो. मग आता आपला सब्जेक्ट काय आहे, दे. त्याच्यानंतर मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचंय, वॉटरेड. तर आपला फर्स्ट फॉर्म काय आहे, वॉटर. आणि वाक्यात ऑब्जेक्ट काय आहे, प्लांट्स. किती सोपं आहे हे वाक्य बघा विद्यार्थ्यांनो. दे वॉटरेड प्लांट्स. दे वॉटर प्लांट्स. इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही. त्याच्यानंतरचं बघा, ही हॅड ऑन द मॅच. ही हॅड ऑन द मॅच. आता ऑन जे आहे ते भूतकाळी रूप आलेलं आहे, विनचं. ठीक आहे, तृतीय पुरुषी एकवचनी करता आलेलं आहे, ही. त्याच्यानंतर वाक्यातलं हे जे हॅड आहे ते काढून टाकायचं आहे. ही विन्स. फर्स्ट फॉर्म काय आहे, विन. आणि त्याला यस प्रत्यय लागणार आहे, ही विन्स द मॅच. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो, प्रिया विल ब्रेक ट्वाइस. प्रिया विल ब्रेक ट्वाइस. आता प्रिया हा काय आहे, आपला वाक्यातील सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर मेन व्हर्ब कोणता आहे, या विलला काढून टाकायचं. मेन व्हर्ब काय आहे, ब्रेक. आणि आता याला यस प्रत्यय लागणार आहे कारण तृतीय पुरुषी एकवचनी करता आलेला आहे. प्रिया ब्रेक्स टॉईज. ठीक आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघा, मीरा विल विजिट आवर क्लासेस. मीरा विल विजिट आवर क्लासेस. आता वाक्य अगोदर वाचून घ्यायचं पूर्ण, त्याच्यानंतर ह्या वाक्याला जिथं आपल्याला जो भाग नकोय त्याला राऊंड करून घ्यायचा. या विलची काहीही गरज नाही. मीरा सब्जेक्ट आहे, विजिट हे आपलं मेन वर्ब आहे आणि आवर क्लासेस आपल्या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हे वाक्य लिहून घेतल्यानंतर आता बघा याच्यामधील सब्जेक्ट कोणता आहे, मीरा. आपल्या स्ट्रक्चरनुसार सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस यस ऑब्लिक ईएस. आता इथं यस प्रत्यय लागणार कारण मीरा कशी आहे, तृतीय पुरुषी एकवचनी करत आहे, विजिट्स. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, आवर क्लासेस. बघा विद्यार्थ्यांनो, आता नंतरचं वाक्य काय आहे, शी विल सेल व्हेजिटेबल्स. शी विल सेल व्हेजिटेबल. आता या वाक्यात सुद्धा नको असलेल्या भागाला आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. शी सेल व्हेजिटेबल्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे, शी. त्याच्यानंतर मेन व्हर्ब कोणता आहे, सेल. आता यस प्रत्यय लागणार झालो कारण इथं तृतीय पुरुष एकवचनी करता आलेला आहे. आणि मग वाक्यातील आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलेला आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टेन्स शिकणार आहोत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर व्हिडिओ स्किप न करता तोही तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.